तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशनच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलंय की प्रॉपर्टीज ऑफ ब्लडच्या काय काय प्रॉपर्टीज आहे आपण डिस्कस केलेला आहे. ब्लडचा आपण कलर डिस्कस केलेला आहे, ब्लडचा व्हॉल्यूम डिस्कस केलेला आहे, मेल मध्ये किती असतो, फिमेल मध्ये किती असतो, न्यूबॉर्न बेबी मध्ये किती असतो. ब्लडचा पीएच पण आपण डिस्कस केलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये. जे कोणी नवीन असतील त्यांनी जाऊन बघावे, चॅनलवर लेक्चर आहे आपल्या. त्यानंतर आपण ब्लड कन्स्टिट्यूट अबाउट 8% ऑफ टोटल बॉडी वेट. टोटल बॉडी वेटच्या कंपॅरिझन मध्ये 8% आपलं काय असणार आहे, ब्लड असणार आहे. हे पण आपण काल डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत ब्लड प्लाझ्मा. त्यानंतर आपण काल बघितलं की ब्लड मध्ये काय येणार, ब्लड प्लाझ्मा आणि फॉर्मड एलिमेंट. फॉर्मड एलिमेंट मध्ये काय डबल येणार, आरबीसी येणार. आरबीसी ला आपण ऑर मध्ये काय म्हणू शकतो, एरिथ्रोसाइट. काय म्हणू शकतो, एरिथ्रोसाइट. त्यानंतर डब्ल्यूबीसी येणार. डब्ल्यूबीसी ला आपण ऑर मध्ये म्हणू शकतो ल्युकोसाइट. काय म्हणणार, ल्युकोसाइट. त्यानंतर आपण प्लेटलेट्स पण फॉर्मड एलिमेंट मध्येच येणार आहे. प्लेटलेट्सला आपण ऑर मध्ये म्हणू शकतो थ्रोम्बोसाइट. काय म्हणू शकतो, थ्रोम्बोसाइट. त्यानंतर आपल्याला डिस्कस करायचंय ब्लड प्लाझ्मा. काय डिस्कस करायचंय, ब्लड प्लाझ्मा. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. काय नाव आहे आपलं चॅप्टरचं, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. आज आपण डिस्कस करणार आहोत ब्लड प्लाझ्मा. आजचं लेक्चर आपलं कशावर असणार आहे, ब्लड प्लाझ्मा. आता प्लाझ्मा मध्ये काय काय येणार, प्लाझ्मा मध्ये वॉटर किती, प्लाझ्मा मध्ये प्रोटीन किती, त्या प्रोटीनचं फंक्शन काय, हे आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. हे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा. आता तुम्हाला तर माहिती आहे, कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं प्लाझ्मा किती असणार, 55%. किती असणार आहे, 55%. प्लाझ्मा consist 55%. किती असणार आहे, 55%. नंतर आपण बघणार आहोत कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. नेक्स्ट पॉइंट आपला काय आहे, कंपोजिशन मध्ये म्हणजे आपण बघणार आहोत प्लाझ्मा मध्ये काय काय येणार आहे. कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. आता आपण प्लाझ्मा मध्ये जर बघायला गेलो तर 90 to 92% काय असणार आहे, वॉटर असणार आहे. काय असणार आहे, वॉटर असणार आहे. म्हणजे अबंडंट प्रमाणात वॉटर हा प्लाझ्मा मध्ये असणार आहे. वॉटर किती असणार आहे, 90 to 92%. किती असणार आहे, 92 to 92% काय असणार आहे, प्लाझ्मा मध्ये वॉटर असणार आहे. काय असणार आहे, वॉटर. आणि 6 to 8% काय असणार आहे, प्रोटीन असणार आहे. प्रोटीन किती असणार आहे, 6 to 8%. यावर क्वेश्चन बनू शकतो, आयएमपी पॉइंट आहे. 6 to 8% काय असणार आहे, प्रोटीन असणार आहे. आता हे प्रोटीन 6 to 8% मध्ये प्रोटीन कोणते कोणते प्रोटीन असणार आहे हे आपण बघणार आहोत. कोणते कोणते प्रोटीन आहे हे आपण बघणार आहोत. आता आपण यात काय बघितलं, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये आपण कालच्या लेक्चर मध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ ब्लड बघितल्या. त्यानंतर आज आपण बघणार आहोत ब्लड प्लाझ्मा. काय बघणार आहोत, ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा जर तुम्हाला विचारला किती पर्सेंट आहे टोटल ब्लडच्या, तर किती सांगणार तुम्ही, 55%. किती सांगणार, 55%. त्यानंतर आपण काय बघितलं, कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये काय काय आहे, प्लाझ्मा मध्ये बघितलं आपण 90 to 92 वॉटर असणार आहे. 90 to 92% किती असणार आहे, वॉटर. काय असणार आहे, वॉटर असणार आहे. त्यानंतर 6 to 8% काय असणार आहे, प्रोटीन असणार आहे. आता हे प्रोटीन कोणते असणार आहे हे आपण बघणार आहोत. प्रोटीन कोणते असणार आहे हे आपण बघणार आहोत. तर फर्स्ट नंबरचं प्रोटीन जे असणार आहे ते असणार आहे अल्बुमिन. काय असणार आहे, अल्बुमिन. काय असणार आहे, अल्बुमिन. किती असणार आहे, प्लाझ्मा मध्ये अल्बुमिन असणार आहे 4%. किती असणार आहे, 4%. अल्बुमिन नावाचं प्रोटीन जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं प्लाझ्मा मध्ये किती पर्सेंट असणार आहे, ते काय असणार आहे, 4% असणार आहे. काय असणार आहे, 4% असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे ग्लोबुलिन. काय आहे, ग्लोबुलिन. आता ग्लोबुलिन असणार आहे 2 to 2.5%. किती असणार आहे, 2 to 2.5%. 2 to 2.5%. आता थर्ड नंबरचं जे प्रोटीन असणार आहे ते असणार आहे फिब्रिनोजन. काय असणार आहे, फिब्रिनोजन.
फिब्रिनोजन असणार आहे 0.3%. किती असणार प्लाझ्मामध्ये? 0.3%. आणि 4 नंबरचं जे प्रोटीन असणार आहे ते असणार आहे प्रोथॉम्बिन. काय असणार आहे? प्रोथॉम्बिन. प्रोथॉम्बिन हे पण 0.3% असणार आहे. किती असणार? 0.3%. आता आपण बघितलंय अल्बुमिन किती पर्सेंट आहे? 4% आहे. ग्लोबुलिन किती पर्सेंट आहे? 2 to 2.5%. 2 to 2.5%. आणि फिब्रिनोजन किती आहे? 3%. 0.3%. किती आहे? 0.3%. आणि प्रोथॉम्बिन जर विचारलं तर काय आहे? 0.3%. आता अल्बुमिनचं काय फंक्शन आहे? ग्लोबुलिनचं काय फंक्शन आहे? आणि फिब्रिनोजनचं काय फंक्शन आहे? आणि प्रोथॉम्बिनचं काय फंक्शन आहे? आपण एक एकचे फंक्शन डिस्कस करणार आहे. यामधलं स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन कोणतं आहे आणि लार्जेस्ट प्लाझ्मा प्रोटीन कोणतं आहे हे पण आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपण काय काय डिस्कस केलंय? ब्लड प्लाझ्मा मध्ये काय येणार आहे? 90 to 92% काय येणार आहे? वॉटर येणार आहे. 90-92% काय येणार आहे? वॉटर येणार आहे. त्यानंतर 6 to 8% काय येणार आहे? प्रोटीन येणार आहे. काय येणार आहे? प्रोटीन येणार आहे. त्यानंतर अल्बुमिन. आता प्रोटीन मध्ये काय येणार आहे? अल्बुमिन, ग्लोबुलिन, फिब्रिनोजन आणि प्रोथॉम्बिन. काय येणार आहे? अल्बुमिन, ग्लोबुलिन, फिब्रिनोजन आणि प्रोथॉम्बिन. अल्बुमिन विचारलं तुम्हाला किती पर्सेंट येणार आहे? किती? 4% येणार आहे प्लाझ्मा मध्ये. आणि ग्लोबुलिन 2 to 2.5%. आणि फिब्रिनोजन किती असणार आहे? 0.3%. आणि प्रोथॉम्बिन किती असणार आहे? 0.3%. आता आपण एक एकचं फंक्शन डिस्कस करणार आहोत. अल्बुमिनचा काय रोल आहे? ग्लोबुलिनचा काय आहे? आणि फिब्रिनोजन आणि प्रोथॉम्बिन याचं फंक्शन डिस्कस करणार आहोत. आता हे अल्बुमिन नावाचं जे प्रोटीन आहे हे आहे स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. कोणतं? स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. अल्बुमिन हे काय आहे? स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन काय असणार आहे? स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. आणि फिब्रिनोजन जे असणार आहे ते काय? लार्जेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. आधी आपण अल्बुमिनचं फंक्शन बघून घेऊ. अल्बुमिनचं फंक्शन काय आहे हे बघून घेऊ आपण. अल्बुमिनचं फंक्शन काय असतं माहितीये का? ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करणं. काय करणं? ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करणं. आता ग्लोबुलिनचं फंक्शन काय असणार आहे? ग्लोबुलिनचं डिफेन्स मेकॅनिझम मध्ये. आणि फिब्रिनोजनचं काय असणार आहे? हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. आता जेव्हा आपल्या हाताला कुठे जखम होते तिथून ब्लडचा प्रवाह, ब्लड निघून जातं, ब्लड थांबत नाही. काही वेळानंतर ते थांबून जातं. त्यात रोल कोणाचा? क्लॉटिंग फॅक्टर बी आपण नंतर बघणार आहोत. त्यात फिब्रिनोजनचा पण रोल आहे. कशामध्ये? तर ब्लड क्लॉटिंग मध्ये. याचं फंक्शन बघूया आपण अल्बुमिनचं. ऑस्मोटिक बॅलन्स. त्यानंतर आपण दुसरं प्रोटीन जे बघणार आहोत ग्लोबुलिन. काय बघणार आहे? ग्लोबुलिन. ग्लोबुलिनचं फंक्शन काय? डिफेन्स मेकॅनिझम. काय आहे? डिफेन्स मेकॅनिझम. आता ह्यावर क्वेश्चन बनू शकतो. अल्बुमिन आणि ग्लोबुलिन. आता तुम्हाला जोड्या जुळवामध्ये जर क्वेश्चन जर आला, याची जोडी याची, याची जोडी याची, डिफेन्स मेकॅनिझम. ग्लोबुलिनचं फंक्शन काय? डिफेन्स मेकॅनिझम. यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. कन्फ्युज झाल्याच्या नंतर आपल्याला येणारा क्वेश्चन पण आपण रॉंग करू शकतो. कन्फ्युज व्हायचं नाही. सरळ सरळ आहे. अल्बुमिनचं फंक्शन आहे ऑस्मोटिक बॅलन्स आणि ग्लोबुलिनचं फंक्शन आहे डिफेन्स मेकॅनिझम. काय? डिफेन्स मेकॅनिझम. डिफेन्स मेकॅनिझम. डिफेन्स मेकॅनिझम. अल्बुमिनचं फंक्शन, ग्लोबुलिनचं फंक्शन काय? डिफेन्स मेकॅनिझम. त्यानंतर आपण बघणार आहोत डिफेन्स मेकॅनिझम. त्यानंतर आपण बघणार आहोत फिब्रिनोजन. थर्ड नंबरचं प्रोटीन कोणतं? फिब्रिनोजन. हे क्लॉटिंग मध्ये हेल्प करणार आहे. हेल्प्स इन क्लॉटिंग.
हेल्प्स इन क्लॉटिंग, हेल्प्स इन क्लॉटिंग. आणि जे आपलं प्रोथॉम्बिन नावाचं जे एक प्रोटीन आहे फर्स्ट नंबरचं प्रोथॉम्बिन, त्याचा पण काय रोल आहे, हेल्प्स इन क्लॉटिंग. त्या दोन्हीचा रोल सेम आहे. प्रोथॉम्बिन हेल्प्स इन क्लॉटिंग, याचा सेम रोल आहे, हेल्प्स इन क्लॉटिंग. आता यामध्ये आपण काय बघितलं, अल्बुमिन हे काय आहे, स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. आता क्वेश्चन मध्ये जर असं विचारलं, तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर असं विचारलं स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन कोणते, तुम्ही ऑप्शन मध्ये काय टिक करणार, अल्बुमिन नावाचं प्रोटीन. काय टिक करणार, अल्बुमिन. त्यानंतर अल्बुमिनचं जर फंक्शन विचारलं तुम्हाला, अल्बुमिनचं जर फंक्शन विचारलं, तुम्ही काय सांगणार, ऑस्मोटिक बॅलन्स. काय सांगणार, ऑस्मोटिक बॅलन्स. त्यानंतर ग्लुबुलिनचं फंक्शन जर विचारलं तुम्हाला, ग्लुबुलिन, त्याचं काय सांगणार, डिफेन्स मेकॅनिझम. काय सांगायचं आपल्याला, डिफेन्स मेकॅनिझम. त्यानंतर फिब्रिनोजन, फिब्रिनोजनचं फंक्शन काय, हेल्प्स इन क्लॉटिंग, क्लॉटिंग मध्ये हेल्प करणार, मदत करणार. प्रोथॉम्बिनचं सेम फंक्शन आहे, हेल्प्स इन क्लॉटिंग. आता आपल्याला आपण काय डिस्कस केलंय, अल्बुमिनचं फंक्शन काय डिस्कस केलंय, प्लाझ्मा मधले प्रोटीन आहे, यामधले एक एक डिस्कस केलंय. आता अल्बुमिन, आपल्याला अल्बुमिन माहित आहे किती पर्सेंट आहे, 4%. किती पर्सेंट आहे, 4%. कशामध्ये, प्लाझ्मा मध्ये 4% आहे अल्बुमिन. ग्लुबुलिन जर विचारलं आपल्याला किती आहे, 2 to 2.5%, 2 to 2.5%. त्यानंतर प्रोथॉम्बिन आणि फिब्रिनोजन हे किती, 0.3%, 0.3%. हे दोन्ही पण 0.3, 0.3, 0.3% आणि 0.3%. आता हे प्रोटीन झाले. आता प्लाझ्मा मध्ये अजून काय काय आहे, ग्लुकोज आहे, अमिनो ऍसिड आहे आणि लिपिड्स आहे, आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. कशात प्रेझेंट आहे, प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट आहे. ते आपण बघूया. एनसीईआरटीची लाईन आहे, ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स. ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि अमिनो ऍसिड आणि लिपिड आर also present in plasma. ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स काय असणार आहे प्लाझ्मा मध्ये, ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स. ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स काय असणार आहे, ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स. त्यानंतर मिनरल्स असणार आहे, स्मॉल अमाउंट ऑफ, काय असणार आहे, मिनरल्स. मिनरल्स कोणते कोणते असणार आहे, सोडियम असणार आहे, कॅल्शियम असणार आहे, मॅग्नेशियम असणार आहे. त्यानंतर क्लोरीन पण असणार आहे आणि बायकार्बोनेट आयन असणार आहे. काय असणार आहे, बायकार्बोनेट. ते पण आपण बघणार आहोत. प्लाझ्मा ऑल्सो कंटेन, प्लाझ्मा ऑल्सो कंटेन स्मॉल अमाउंट ऑफ मिनरल्स. काय असणार आहे, मिनरल्स. मिनरल्स आता हे कोणते कोणते असणार, लाईक आपण बघणार आहोत कोणते कोणते असणार आहे. यामध्ये असणार आहे सोडियम असणार आहे. काय असणार आहे, सोडियम असणार आहे. त्यानंतर असणार आहे कॅल्शियम असणार आहे, मॅग्नेशियम असणार आहे. काय असणार आहे, मॅग्नेशियम असणार आहे. त्यानंतर बायकार्बोनेट आयन असणार आहे, बायकार्बोनेट. त्यानंतर असणार आहे क्लोरीन आयन असणार आहे. काय असणार आहे, क्लोरीन. आता हे आयन यामध्ये असणार आहे, कशामध्ये असणार आहे, प्लाझ्मा मध्ये. प्लाझ्मा ऑल्सो कंटेन स्मॉल अमाउंट ऑफ मिनरल्स लाईक सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बायकार्बोनेट आणि क्लोरीन. आता हे आता कशामध्ये असणार आहे, प्लाझ्मा मध्ये असणार आहे. आयन्स कशामुळे असणार आहे, प्लाझ्मा मध्ये. आता तुम्हाला जर विचारलं, क्वेश्चन जर तुम्हाला असा दिला, प्लाझ्मा मध्ये कोणते कोणते आयन असतात, विच मिनरल्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मा, असा क्वेश्चन जर आला आणि इथे जर दिलेलं असतं ऑप्शन मध्ये, 4 ऑप्शन मध्ये यापैकी जर एखादं आयन जर दिलेलं असलं तर तुम्ही ते ऑप्शन टिक करू शकता. काय करू शकता, टिक करू शकता. तर यावर क्वेश्चन बनू शकतो. काय बनू शकतो, क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर परत एक एनसीईआरटीची लाईन आहे, ही एनसीईआरटीची लाईन आहे, ही पण एनसीईआरटीची लाईन आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्वेश्चन डायरेक्ट स्टेटमेंट वाईज पण क्वेश्चन बनू शकतो. स्टेटमेंटवर क्वेश्चन बनला तर तुम्हाला बरोबर आला पाहिजे. गोंधळाचं काम नाही, गोंधळात जायचं काम नाही. इथे स्टेटमेंटवर क्वेश्चन बनला पाहिजे आणि बनणारच स्टेटमेंटवर क्वेश्चन आपला बरोबर आला पाहिजे.
त्यानंतर आपल्याला बघायचंय फॅक्टर्स. फॅक्टर्स बघायचे ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात, इनएक्टिव्ह मध्ये असतात किंवा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात हे आपण बघणार आहोत. काय बघणार आहोत? फॅक्टर्स. एक लाईन आहे ती लक्षात ठेवायची. फॅक्टर्स फॅक्टर्स फॉर कोऑग्युलेशन. फॅक्टर्स फॉर कोऑग्युलेशन ऑर क्लॉटिंग. याला आपण काय म्हणू शकतो? कोऑग्युलेशन ऑर मध्ये म्हणू शकतो आपण क्लॉटिंग. काय म्हणू शकतो? क्लॉटिंग. आर ऑल्सो present in plasma. Factors for coagulation or clotting are also present in plasma is in inactive form. कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? इनएक्टिव्ह फॉर्म. is an inactive फॉर्म. आता ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्टेटमेंट मध्ये ते इथून देणार. फॅक्टर्स फॉर कोऑग्युलेशन ऑर क्लॉटिंग आर ऑल्सो प्रेझेंट इन प्लाझ्मा इज. स्टेटमेंट मध्ये काय देणार? ते ऍक्टिव्ह देणार आणि तुम्हाला बरोबर आहे की नाही ओळखायला सांगणार. ऍक्टिव्ह जर असलं ते स्टेटमेंट आपलं रॉंग आहे. इथे काय असणार आहे? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? क्लॉटिंगचे फॅक्टर इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. कोणत्या? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. यामध्ये आपण काय पाहिलंय? ग्लुकोज असणार आहे कशामध्ये? असणार आहे प्लाझ्मा मध्ये. ग्लुकोज, अमिनो ऍसिड, लिपिड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन प्लाझ्मा. कशामध्ये असणार आहे? प्लाझ्मा मध्ये असणार आहे. काय काय असणार आहे? ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स. काय असणार आहे? ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स. त्यानंतर बघितलं प्लाझ्मा ऑल्सो कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल्स. लाईक कोणते असणार आहे? सोडियम असणार आहे, यामध्ये कॅल्शियम असणार आहे, मॅग्नेशियम असणार आहे, बायकार्बोनेट आणि क्लोरीन असणार आहे. हे 5 आयन तुम्ही लक्षात ठेवायचे. यावर क्वेश्चन बनू शकतो. Factors for coagulation or clotting are also present in plasma is in inactive form. इथं कोणता फॉर्म दिलेला आहे? इनएक्टिव्ह. इनएक्टिव्ह ऍक्टिव्ह पण करू शकतात ते. सगळे स्टेटमेंट बरोबर असणार आहे, फक्त इथे गोंधळ घालू शकतात ते. काय करू शकतात? इनएक्टिव्हचं ऍक्टिव्ह करू शकतात. त्यामुळे इनएक्टिव्ह लक्षात ठेवायचं. इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं सीरम. आता सीरम कशाला म्हणतात हे आपल्याला बघायचं. एनसीईआरटीची डायरेक्ट लाईन आपण ती लक्षात ठेवणार आहोत. डायरेक्ट लाईनवर पण क्वेश्चन बनतात. प्लाझ्मा मधून जर आपण क्लॉटिंग फॅक्टर जर मायनस केले, प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर, त्याला आपण काय म्हणणार? सीरम म्हणणार. काय म्हणणार? सीरम म्हणणार. काय म्हणणार आपण? सीरम. डायरेक्ट क्वेश्चन बनू शकतो. प्लाझ्मा विदाउट clotting factor. Clotting factor is called serum. त्याला आपण काय म्हणणार? सीरम. प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड एज सीरम. आपण काय म्हणणार त्याला? सीरम. आता डायरेक्ट क्वेश्चन बनू शकतो. लाईनवर क्वेश्चन बनू शकतो. प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड एज सीरम. हे स्टेटमेंट जर आलं तर हे काय असणार आहे? करेक्ट असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की आरबीसी डिस्कस करणार आहोत. आरबीसीचा शेप, आरबीसी मध्ये पिगमेंट कोणता असते? रेस्पिरेटरी पिगमेंट असतं, आयर्न कंटेनिंग हिमोग्लोबिन. आपण ते बघणार आहोत. आरबीसीचा शेप, साईज आणि सर्क्युलर बायकॉन्केव्ह असतं ते आपण सगळं डिस्कस करणार. पुढचे लेक्चर आपलं आरबीसी वर असणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं जे लेक्चर असणार आहे आपलं डब्ल्यूबीसी वर. कशावर असणार आहे? डब्ल्यूबीसी. त्यानंतर प्लेटलेट्स. असं एक एकदम बेसिक पासून घेतोय आपण. आपल्याला अजिबात आपण पुढे पळत नाहीये. एकदम बेसिक पासून चालू केलेलं आहे. कालचं लेक्चर पण आपण बेसिक पासून घेतलेलं आहे. माझं पहिलं लेक्चर पण आपण बेसिक पासून घेतलेलं आहे आणि हे लेक्चर पण आपण बेसिक पासून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर जे मुलं नवीन असतात त्यांनी मागचं लेक्चर पण बघू शकता तुम्ही. तुम्हाला त्याशिवाय हे लेक्चर समजणार नाही. त्यानंतर आज आपण काय बघितलेलं आहे? त्यानंतर प्लाझ्मा लेक्चर बघितलेलं आहे. काय बघितलेलं आज आपण? प्लाझ्मा आपण मध्ये बघितलंय की वाटर किती 90 to 92%. त्यानंतर प्रोटीन बघितलं आपण 68% प्रोटीन. त्यामध्ये अल्बुमिन, ग्लोबुलिन,
फिब्रोनेजन आणि प्रोथॉम्बिन. अल्बुमिनचं किती पर्सेंट आहे? 4% आहे. किती पर्सेंट आहे? 4%. त्यानंतर ग्लुबुलिन किती पर्सेंट आहे? 2 to 2.5%. किती? 2 to 2.5%. त्यानंतर फिब्रोनेजन 0.3% आणि प्रोथॉम्बिन 0.3% असणार आहे. त्यानंतर अल्बुमिन स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन आणि फिब्रोनेजन लार्जेस्ट प्लाझ्मा प्रोटीन आहे. काय आहे? लार्जेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. त्यानंतर आपण बघितलेलं आहे फंक्शन बघितलेलं आहे. अल्बुमिनचं फंक्शन जर विचारलं ऑस्मोटिक बॅलन्स काय सांगणार? ऑस्मोटिक बॅलन्स. त्यानंतर ग्लुबुलिनचं जर तुम्हाला फंक्शन विचारलं तुम्ही काय सांगायचंय? डिफेन्स मेकॅनिझम. काय सांगायचंय? डिफेन्स मेकॅनिझम. आणि फिब्रोनेजन आणि प्रोथॉम्बिनचं फंक्शन विचारलं तुम्ही काय सांगणार आहे? काय सांगायचं? हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग मध्ये हेल्प करतात. जेव्हा आपल्याला इंजुरी होते, जखम होते, तेव्हा आपल्याला ब्लड क्लॉट होण्यात फिब्रोनेजन आणि प्रोथॉम्बिन हेल्प करतात. कोण करतात? फिब्रोनेजन आणि प्रोथॉम्बिन. त्यानंतर आपण बघितलंय की ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि लिपिड्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. त्यानंतर बघितलं आपण फॅक्टर फॉर कोआग्युलेशन ऑर क्लॉटिंग हे इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असते प्लाझ्मा मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये. त्यानंतर आपण बघितलंय की प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड एज सिरम. काय म्हणणार आपण त्याला? सिरम म्हणणार. काय म्हणणार? सिरम म्हणणार. त्यानंतर बघितलं आपण प्लाझ्मा मध्ये मिनरल्स पण असतात स्मॉल अमाऊंट मध्ये. काय असतात? मिनरल्स. त्यामध्ये मिनरल्स मध्ये काय काय येणार आहे? सोडियम येणार आहे, कॅल्शियम येणार आहे, मॅग्नेशियम येणार आहे, बायकार्बोनेट आयन येणार आहे आणि क्लोरीन येणार आहे. काय येणार आहे? क्लोरीन. हे 5 आयन तुम्ही लक्षात ठेवायचे. यावर क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण प्लाझ्मा डिस्कस केलेला आहे. नंतर आपण आरबीसी डिस्कस करणार आहोत. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.